पवार साहेबांना कसंही करून त्या स्पर्धेतून बाजूला करण्याचा एक षडयंत्र रचला गेलं आणि शरद पवार साहेबांना जर मुख्य प्रधानमंत्री आपला अध्यक्ष केलं तर आम्ही सगळे मिळून पवार साहेबांना साथ द्यायला इच्छुक आहोत। साहेबांची चिठ्ठी गेली तर दुसरी चिठ्ठी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांच्याकडून जायची स्पीकरकडे की पवार साहेबांची चिठ्ठीला मान्यता देऊ नका, पवार साहेबांना कसं पाडायचं हे सतत प्रयत्न चालला। वेळ खूप होऊन गेलेला आहे, सगळ्यांनी जरा शांत राहावं आणि मी माझ्या 2 मिनिटांमध्ये माझ्या भाषण आटोपतोय। आदरणीय आपले सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, मान्यवर सगळे बसलेले मंचवर आणि समोर बसलेले माझे बंधू भगिनी तरुण मित्रांनो, सर्वप्रथम मी आदरणीय पवार साहेबांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनपूर्वक इथे आभार मी मानू इच्छितो की आपण मला पक्षामध्ये राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची एवढी महत्त्वाची जबाबदारी दिली आहे। आणि हे खरोखर जसं बाकीचेही वक्त्यांनी सांगितलं की पवार साहेबांचा मोठापण आहे की त्यांनी नवीन लोकांना संधी कशी देता येईल त्याच्या अनेक दाखले ज्यांनी सांगितले, त्याप्रमाणे मी पण त्याच रांगेत बसणारा एक व्यक्ती आहे। मागील 25 वर्ष आपलं हे पदार्पण होत आहे। पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून पवार साहेबांच्या बरोबर काम करण्याची मला संधी प्राप्त झालेली आहे राष्ट्रीय पातळीवर। मी माझा भाषण थोडा वेगळ्या पद्धतीने करू इच्छितो। बाकी लोकांनी अनेक इथे राज्याची आणि बाकी परिस्थितीवर प्रकाश टाकलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ जन्मात कसा आला हा पण एक महत्त्वाचा विषय आहे। पवार साहेब सारखा एक मजबूत आणि मोठा नेतृत्व काँग्रेस पक्षामध्ये राजीव गांधीची हत्या झाल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली होती। गांधी घराण्यातला कोणी व्यक्ती त्यावेळेस राजकारणात नव्हता आणि त्यावेळेस 91च्या निवडणुकीनंतर दिल्लीमध्ये नेतृत्व कोणी करायचं हा एक मोठा प्रश्नचिन्ह लागला होता। त्यावेळेस नरसिंहराव जे नंतर आपले पक्षाचे त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले, देशाचे पंतप्रधान झाले, त्यांची तब्येत काही बरी नव्हती। 91ची निवडणूक ते सुद्धा लढले नव्हते आणि नरसिंहरावला त्याच वेळी बायपास अमेरिकेतून करून आणलं होतं। पवार साहेब त्यावेळी आपले काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस अनेक मान्यवरांनी देशामधून, त्यावेळी काँग्रेस पार्टी एक महत्त्वाची पार्टी होती, बीजेपी आपल्या मानाने फार छोटी पार्टी होती। इतर पक्ष तर अनेक पक्ष जे आज आहे ते अस्तित्वात सुद्धा नव्हते। पवार साहेबांना पंतप्रधान करो, पंतप्रधानच नव्हे पण पक्षाचे नेतृत्व त्यांना द्यावं ही अनेक मान्यवरांच्याकडून प्रामाणिक सूचना आली। पण त्यावेळेस दरबारी जे राजकारण होता त्यामध्ये पवार साहेबांना कसं मागे टाकायचं, एक पॉवरफुल व्यक्ती जर आला आणि देशाच्या राजकारणामध्ये स्थापित झाला तो त्याचा परिणाम वेगळा होईल आणि अशा व्यक्तीला कधीही बदलता येणार नाही। काँग्रेस पक्षाची सत्ता कायमस्वरूपी राहील अशी एक धारणा जे लोकांच्या मनामध्ये होती। त्यामुळे पवार साहेबांना कसंही करून त्या स्पर्धेतून बाजूला करण्याचा एक षडयंत्र रचला गेलं। त्याच्या मी आणि अजित पवार दादा आम्ही दोन्ही साक्ष होतो आणि म्हणून मित्रांनो ते 91 मध्ये झालं, तेच नंतर 96 मध्ये झालं।
नरसिंहरावचा काळ संपला आणि त्यांना म्हणजे आम्ही पक्ष म्हणजे म्हणून काँग्रेस पक्ष जे सत्तेत होती हरलो. नरसिंहराव अध्यक्ष होते त्यावेळी सगळे जे बाकीचे पक्ष होते जे देशामध्ये त्यांनी सुचवलं की नरसिंहरावला बदललं आणि शरद पवार साहेबांना जर मुख्य प्रधानमंत्री आपला अध्यक्ष केलं तर आम्ही सगळे मिळून पवार साहेबांना साथ द्यायला इच्छुक आहोत. पण नरसिंहरावनी पण खेळ केला. पवार साहेब सारखे माणूस त्यांना नको होते म्हणून त्यांनी सीताराम केसरी सारखा एक कमजोर व्यक्तीला त्या पदावर बसवलं आणि त्याचा परिणाम हे झाला की परत काँग्रेस पक्ष मागे गेला. 96 मध्ये मागे गेला, 98 मध्ये मागे गेला आणि नंतर जेव्हा सोनिया गांधी आपल्या काँग्रेस पक्षाचे तेव्हाचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले तर ह्याच बाकीच्या दरबारी लोकांनी सगळ्यांनी परत षडयंत्र केलं आणि शरद पवार साहेबांना कसं म्हणजे मागे करायचं, त्यांना म्हणजे दूर कसं करायचं. एका बाजूला लीडर ऑफ ऑपोजिशन पवार साहेब, काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीचे प्रमुख पवार साहेब, पण पवार साहेबांची चिठ्ठी म्हणजे जसं आज दादा विरोधी पक्ष नेता आहे त्यांच्या एक चिठ्ठीवर स्पीकरला कुठलाही नियुक्ती जर संसदेमध्ये करायची असेल ते करतात. तसं पवार साहेबांची चिठ्ठी गेली तर दुसरी चिठ्ठी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांच्याकडून जायची स्पीकरकडे की पवार साहेबांची चिठ्ठीला मान्यता देऊ नका, हे वेगळी जी चिठ्ठी आहे त्या चिठ्ठीला तुम्ही मान्यता द्या. अशा पद्धतीनं अनेक वेळा पवार साहेबांना कसं ह्युमिलिएट करायचं, पवार साहेबांचा कद कसं कमी करायचं हे सतत म्हणजे मी अनेक वर्ष 91 पासून 99 पर्यंत मी पाहिलेलं आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी आता बघा, पवार साहेब एका बाजूला काँग्रेस पक्षाचे पार्लमेंटचे म्हणजे लीडर आणि पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे वर्किंग कमिटी, त्या वर्किंग कमिटीची निवडणूक व्हायची. त्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी हे ठरवून शरद पवार साहेबांना कसं पाडायचं हे म्हणजे सतत म्हणजे प्रयत्न चालला आणि म्हणून कलकत्ताच्या अधिवेशनामध्ये पवार साहेब 10व्या नंबरवर आले. 10व्या नंबरवर 10 निवडणूक होती 10 नंबरवर आले. मी म्हणायचं तात्पर्य एवढंच होता की आज आपला वेगळा पक्ष आहे, पवार साहेब आपले नेते आहे, आपला स्वाभिमान आहे, पण एक खंत जरूर जे दादांनी सांगितलं की एवढा मोठा मजबूत आणि देश पातळीवर सर्वमान्य नेतृत्व आपला असल्यानंतरही आपण या महाराष्ट्र आपला स्वबळावर कधी जिंकू शकलो नाही किंवा 1 नंबरचा पक्ष आपण होऊ शकलो नाही, ही आपल्या सगळ्यांच्यासाठी शोकांतिका आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी मी काय जास्त काही दुसरा काही बोलणार नाही. पवार साहेबांना मी आणखीन एक प्रसंग सांगू इच्छितो. पवार साहेबांची सैद्धांतिक जे त्यांची बाजू आहे ते सांगण्यासाठी की 99 मध्ये पक्ष आपला स्थापन झाल्यानंतर आपण पहिली निवडणूक या षण्मुखानंद हॉल पासून आपण सुरुवात केली. भुजबळ साहेबांनी अनेक मान्यवरांनी उल्लेख केला म्हणून परत ती विषय काढू नये. पण त्या 99च्या निवडणुकीनंतर आपल्याला 58 आमदार आपले निवडून आले होते. आपले त्यावेळेस टोटल भारतामध्ये 9 खासदार, 7 महाराष्ट्रामधून आणि 1 मणिपूर आणि 1 मेघालयचे असे 9 खासदार होते. त्यावेळेस एक प्रसंग असा आला की वाजपेयीजी पंतप्रधान होते 2004-99 मध्ये परत ते त्यांची पार्टी निवडून आली होती आणि त्यांनी पवार साहेबांना बोलवलं आणि त्यांनी ऑफर केली पवार साहेबांना की तुम्ही आमच्या बरोबर दिल्लीमध्ये एनडीएच्या सरकारमध्ये यावं आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीनही आपण एकत्र येऊ आणि आपण महाराष्ट्रामध्ये सरकार बनवू. पवार साहेबांना इतकी चांगली ऑफर, इतकी आणि वाजपेयी सारखा माणूस म्हणजे आजच्या काळ आणि तेव्हाच्या काळ वाजपेयी म्हणजे देवपुरुष सारखा सगळं म्हणजे सगळे लोक त्यांना मानायचे. पवार साहेबांनी खूप ऐकून घेतला, विचार केला. गाडीत बसल्यानंतर मी होतो सोबत, नंतर मला सांगितलं
हे त्यांची ऑफर जरी चांगली असेल पण आपल्याला बीजेपी बरोबर जायचं नाही आहे. जरी आपला काँग्रेसशी भांडण झालंही असेल पण आपण काँग्रेस बरोबरच जाऊन आपण महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये राहू पण दिल्लीच्या सरकारच्या बाहेर राहू. हे अशा एक सैद्धांतिक निर्णय पवार साहेबांनी त्यावेळी घेतला होता. म्हणून मी तुम्हाला फक्त हे जुनी काही गोष्ट होती त्याची आठवणी करून देतो आहो. फक्त एवढंच म्हणेल की 25व्या वर्षामध्ये आपला पदार्पण झालेला आहे. जर खरोखर जे अनेक वेळा जे पवार साहेबांना जे संधीपासून दूर राहावं लागलं त्या संधी आपल्याला परत एखादा वेळा मिळवायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये या महाराष्ट्र आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कम्मल कसून जसं दादांनी आता इथे आवाहन केलं काम केलं पाहिजे आणि पवार साहेबांना त्या कुर्सीवर बसवण्याचा एक स्वप्न आपला जे आहे महाराष्ट्राचा आणि राष्ट्रवादीचा ते पूर्ण केलं पाहिजे. एवढंच बोलतो थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.